अरे देवा, देवा त्यांचं रक्षण कर. अगं नीट लाव ग, सगळीकडे लाव. आजी साहेब, हे उठणं आणखीन किती वेळ लावलं जाणार आहे? जोवर आमची मनू तिच्या सासरी जात नाही तोवर. आजी साहेब, हे सगळं आम्हाला आवडतच नाही. आपण सगळ्या लोकांना सांगता की मी राणी होणार आहे, परंतु एका राणीच्या हातात तर तलवार असायला हवी. काय? हो आजी साहेब, आपण पाहिलत ना, हे फिरंगी ज्या प्रकारे आमच्या आजोबांच्या समोर झुकतात ना, त्याच प्रकारे माझ्या समोर पण झुकण्यासाठी विवश झाले होते. नाही नाही बाळा, हे तीर तलवार तर राजे लोकांना शोभून दिसतात, पण राणी होणारेस ना तू. आजी साहेब, रात्री ना मी एक स्वप्न पाहिलं होतं. काय? हो आजी साहेब, मी पाहिलं की झाशी नरेश त्यांच्या दिवाणावर बसलेत आणि त्यांच्या समोर एक नर्तकी नृत्य करत आहे. आणि तेव्हा एक मोठा असा काळा नाग त्यांच्याकडे हळूहळू सरकत होता. आणि काय? मग आजी साहेब, त्यांना मुळीच ठाऊक नव्हतं, पण मी ओरडून ओरडून त्यांना सांगायचा प्रयत्न करत होते, बाजूला व्हा, बाजूला व्हा, नाग आहे, नाग आहे. परंतु माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हता. आणि जसा तो नाग त्यांना डसायला जात होता, तेव्हा मी स्वप्नातून जागी होऊन ओरडू लागले. याचा अर्थ काय असेल आजी साहेब? काय नाही बाळा, काय नाही, सर्व शुभ होईल. आणि ऐक, मी तुला म्हणाले होते ना की झोपताना तुझा चाकू तुझ्या उशीखाली ठेवून झोप म्हणून. ठेवला होतास का तू? हो आजी साहेब, मी ठेवला होता. ठेवला होता? काही नाही ग बाळा, जेव्हा तू रात्री झोपशील तेव्हा भगवंताचं नाव घेऊन झोप, त्यामुळे वाईट स्वप्न पडणार नाहीत, समजलं? जा बाळा, तू हात पाय धु जा. जर माघ आणि पौषाच्या मध्यात विवाहाची तिथी निश्चित झाली तर राहूची महादशा संपलेली असेल. मोरोपंत, वहिनी साहेब, आपण आदेश करावा. मला बोलावून घ्यायचं आपण का कष्ट घेतले? नाही नाही, मी तर अशीच आले होते. आज्ञा करावी वहिनी साहेब. मनूने काही सांगितलं? मनूने? कशा बाबतीत? तिच्या स्वप्नाच्या बाबतीत. स्वप्न? नाही हो. तिने एक फारच भयानक स्वप्न पाहिलं आहे, तेव्हापासून मी चिंतेत आहे. कुठलं स्वप्न वहिनी साहेब? तिने स्वप्नात पाहिलं होतं की झाशी नरेश गंगाधररावांना एक विषारी नाग दंश करायला चाललाय. अशा वेळी अशा प्रकारची स्वप्न अपशकुनाचा भास मनी आणतात. आम्हाला तर भय वाटतंय की झाशी नरेश कुठल्या विपत्तीमध्ये न येऊत. आपण सत्य बोलत आहात वहिनी साहेब. महाराज गंगाधरराव तर आधीपासूनच विपत्तीने घेरलेले आहेत. एका बाजूला फिरंगी तर आहेतच, दुसऱ्या बाजूला घरचे लोक पण त्यांना दूर सारण्यात व्यस्त आहेत. अम्मीजान, चाचाजांनी तख्तावर बसण्याआधी आपणा दोघींकडे रोखून पाहिलं होतं. हा आपल्या दृष्टीचा भ्रम आहे. जी नाही, अली बहादूर बरोबर बोलतोय. गंगाधर रावाला आपणा सर्वांवर. वहिनी साहेब, कुठे होतात आपण? आपण सर्व मिळून महाराज गंगाधर रावांना त्यांच्या विवाहाच्या शुभकामना देण्यासाठी. क्षमा असावी महाराज, आपणा सर्वांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. आधी आपण.
झाशी नरेश गंगाधर रावांना आणि आमच्या झाशीला त्यांची महाराणी मिळाल्याबद्दल ही भाग्यहीन सखूबाई असीम शुभकामना देते. आपण हा विचार करत असाल की हीच ती स्त्री आहे जिने आमच्या मृत्यूचा समाचार ऐकल्यावर त्वरितच झाशीच्या सिंहासनावर स्वतःचा अधिकार जाहीर केला होता. आपण हे जाणता गंगाधरराव की जर इंग्रजांना माहीत झालं असतं की झाशीचं सिंहासन रिक्त आहे तर त्यांनी लगेच आपली झाशी हडपली असती. बस हाच विचार करून आम्ही ते पाऊल उचललं होतं. तरी हे लांछन लागायचं ते लागलंच ना की पुन्हा एकदा सखूबाईने झाशीच्या सिंहासनावर अधिकार जाहीर केला. गंगाधरराव, जेव्हा आम्हाला तुमच्या विवाहाच्या प्रस्तावाचा समाचार मिळाला तेव्हा ते पसंत नाही पडलं. या संबंधांनी आम्ही खुश नव्हतो म्हणून आम्ही देवी मातेच्या मंदिरी गेलो. मातेच्या समोर आम्ही मणिकर्णिकेचं नाव घेतलं तेव्हा हे फूल हे तिच्या हारातून सरळ तिच्या चरणांवर येऊन पडलं. आता जिला देवीचा आशीर्वाद प्राप्त झालाय तिच्या पावलांनी तर आपली झाशी खुलून जाईल ना. देवी मातेचा हा आशीर्वाद स्वीकारावा गंगाधरराव. तुम्ही माझे सगळ्यात धाकले दीर आहात आणि दीर पुत्रा समान असतो गंगाधरराव. आता जर इच्छा असेल तर आम्हाला क्षमा करावी. क्षमा असावी. आमच्या महाराजांचा आदेश आहे, आपण इथंच बसावं. महाराजांनी आपल्याला बोलवलंय. हे आपण काय करतोय वहिनी साहेब? मी आपल्याशी आपण आमच्याशी जे काही वागलात सगळं स्वीकारलं या गंगाधररावने. आपण मोठ्या आहात. आमच्या स्वर्गीय थोरल्या बंधूंची पत्नी आमच्या चरणांपाशी. आम्हाला आणखीन लज्जित करू नका बहिणी साहेब. कृपया उठा. हे काय आहे? हे झाशीच्या होणाऱ्या वारसासाठी ठेवलं होतं, पण भगवानने या अभागिनीला काही संतान दिलं नाही. जर मी त्यावेळी तुम्हालाच माझा पुत्र मानलं असतं तर आजचा हा दिवस तर पाहायला लागला नसता. जर आपण ही तुच्छ भेट आमच्या होणाऱ्या झाशीच्या महाराणींकरता स्वीकार केलीत तर मी समजेन की आपण आम्हाला क्षमा केलीत.
हाल है खस्ता हाली में, कुछ लकीरें है दस्ताए खाली में. आपणास दुआच्या शिवाय और मैं दे भी क्या सकती हूँ. आपण बरंच काही दिलेलं आहे लच्छू वहिनी, आणि बरंच काही द्यायची इच्छा आहे. नाही नाही देवर हुजूर, आम्ही तर आपल्याला एक मशवरा जरूर देऊ शकतो. फरमाइये. ये रक्स, त्या नजमा, ती गझले काही क्षणांसाठी आपल्याला खुशी जरूर देतील, पण आपल्या जिंदगीतून बरंच काही हिरावून घेतील. एका तवायफला आम्हापेक्षा अधिक कोण समजू शकतो. वो बजाहे तर जान देतील असं वाटेल, पण कधी कुणाची कुर्बानी देतील हे कोणीच नाही जाणत. मला यकीन आहे की आपण माझी बात समजला असाल. महाराज, बेगम मोतीबाईंनी हे पत्र पाठवलंय. मेरे मोहसीन, मेरे सरताज, आपल्या जुदाईच्या दुःखात बुडालेली आपली कनीज मोती काय आता ह्या लायकीची पण नाही राहिली की आपण तिचा सलाम कबूल केला असता. इसखत का जवाब माझ्या जिंदगीला मरणात नाहीतर माझ्या मरणाला जिंदगीत बदलू शकेल. हे देवा, हे काय? तुम्ही अजून मनूला आळता नाही का लावलात? माहितीये ना, आळता लावल्याशिवाय सत्यनारायणाच्या पूजेला नाही बसता येत. जा लवकर लावा तिला आळता, जा. पहिल्यांदा मला आळता लावा ना. आपला विवाह नाही होते. का नाही होणार? मनुताईच्या बरोबर माझा पण विवाह होणार. पाहिलं तुम्ही, सगळं काही आपल्या योजनेच्या अनुसार घडतंय. काय होतंय आपल्या योजनेच्या अनुसार? महाराजने एक शब्द आपल्याशी बोलले ना, आमच्याशी. मला वाटतंय अवश्य त्यांच्या मनात आपल्या विरुद्ध काही ना काही चाललंय. चालू द्या, हे लग्न नाही होणार. आपल्या लच्छोने तिचा तीर सोडलाय. पाहिलंस तू, ही तर सुरुवात आहे.
अंजाम काय होईल याचा तूच विचार कर. म्हणूनच मी जे तुला सांगतेय त्यावर अंमल कर. नाहीतर ही शादी जर झाली तर तुझी हालत आमच्यापेक्षाही बदतर होऊन जाईल. नाही नाही, त्यांना काही व्हायच्या आधी मी माझा जीव घेऊन टाकीन. इतकी नाराजगी की काही क्षणांचा आमचा इंतजार बर्दाश्त होत नाही आपल्याला. काय आहे हे? आत्तापासून इतका आळता का लावला जातोय? हे सगळं आपल्या सौभाग्य रक्षणासाठी चाललंय. झाशी नरेश स्वतःचं रक्षण स्वतः नाही करू शकत. आपण चिंतामुक्त राहायला पाहिजे. चिंता तर आमच्या भाग्यामध्ये आहे. ह्या गोष्टीची आवश्यकता आपल्यापेक्षा अधिक आम्हाला आहे. हे देवा, हे काय केलं? अपशकुन झाला. हे देवा, हे काय केलं तुम्ही? जरा लक्ष नाही दिलं तर तुम्ही सगळ्या काही ना काही अनिष्ट अवश्य करता. आजी साहेब, त्यांनी मुद्दामून नाही केलं. ते तर चुकून त्यांच्या हातून पडलं होतं. तुला नाही ठाऊक बाळा, अशा गोष्टी अपशकुनाचे संकेत असतात ग. अरे देवा, तुझ्या सौभाग्याच्या नावाचं पहिलं अक्षर धूसर झालं.